चलो, so let's start with जीवनदायी झाड part 2. मी राहत होतो त्या घराच्या माग एक लिंबाचं मी राहत होतो, मैं रह रहा था त्या घराच्या माग, उस घर के पीछे एक लिंबाचं झाड होतं, लेमन ट्री. झाड होतं. लिंबाचं झाड, लेमन ट्री. लिंब म्हणजे I want any one of you जिसका मराठी सबसे ज्यादा वीक होना reading this. I would appreciate if someone would read it. जैसे कि I think so, who will be the best person to read? Let me see. आयुष, would you read it? आज मुझे आपका आवाज सुनना है. पढ़ेंगे आयुष? आयुष पढ़ेगा भाई? नहीं? चलो मैं ही पढ़ता हूं. तुम लोग मेरे साथ पढ़ते ना. जोर जोर से सब पढ़ेंगे. हाँ, कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. त्या लिंबाचं झाड. खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी. खिड़की लगतच यानी कि खिड़की के पास ही था वो. कहां पे था? खिड़की के पास. काटेरी, कांटो वाला, चींटियों वाला, स्नेल्स वाला झाड, ते जीवनदायी झाड. काटेरी आणि लिंबांच्या फळांनी, और लेमन के फल से गच्च. गच्च यानी कि डेंस, खूपच लगडलेला. लेला 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 लगडलेला, लिंबाच्या फळांनी लगडलेला. लगडलेला यानी कि ओव्हरलोडेड, भाराने ओथंबलेले. व्हॉट इज भाराने? बोलो, ओथंबलेले. भाराने ओथंबलेले यानी कि ओव्हरलोडेड. गच्च लगडलेलं असं. काटेरी म्हणजे थॉर्नी. लगडलेलं म्हणजे फुल ऑफ फ्रुट्स. लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय. लसलशीत, चैतन्यमय, हिरवगार, ग्रीन, लाईव्हली. चैतन्यमय. लसलशीत म्हणजे सॉफ्ट. सॉफ्ट नहीं, ज्यूसी होता है. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात वो जो प्रदेश था पूरा उन्हाचा. उन्हाचा मीन्स पूरा ये गर्मी धूप वाला. त्या भागात एकाच एकूणच, एक ही एक मात्र ही उन्हाळा. उन्हाळा यानी कि धूप थी. जास्त आसमंत तापून जाए, एकदम ज्यादा आसमंत यानी कि सराउंडिंग. भूमिका और सिद्धि का काफी इंटरेस्टिंग आसमंत पे हुआ था, कि धुन का और उसका हुआ था पलक का आसमंत पे. आसमंत का मतलब परिसर, सराउंडिंग. तापून जाई, तब जाता था. एकूणच उन्हाळा जास्त, आसमंत तापून जाई. उन्हाळा म्हणजे समर, आसमंत म्हणजे एन्व्हायरमेंट. आसपासची जमीन तापून, करपून, तपकिरी. तापून मीन्स टू बी हीटेड. करपून टू बी स्कॉच्ड यानी कि ओवर हीटेड. तपकिरी, ये तो भूमिका और सिद्धि का फेवरेट हो गया. तपकिरी यानी कि रेडिश, रेड 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 है. तपकिरी पडलेली दिसे. पडलेली दिसे. तपकिरी म्हणजे ब्राउन. करपून, टू गेट स्कॉच्ड. टू गेट स्कॉच्ड, स्कॉच मीन्स बहुत ज्यादा जल जाना. पापड़ ज्यादा जल जाता है तो कैसा काला काला हो जाता है, वैसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल
आणि काळ जो भी ट्री आसपास थे ना इसके अलावा थे मलुल। मलुल यानी के, तो ये तो पीके में सुना था, एकदम लुल। मलुल यानी के डल, काळपट यानी के ब्लॅक, हिरवी ग्रीन दिसत, आणि पाणथळ यानी के वॉटर रिझर्वायर, तर परिसरात कुठंच नव्हती। परिसरात मीन्स आसपास के एनवायरमेंट में किधर भी नहीं था। पाणथळ वॉटर रिझर्वायर, काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती। मलूल म्हणजे पेल, डार्क डल, सगळीकडे शुष्क कोरडी, शुष्क ड्राय, कोरडी भी ड्राय, शुष्क डल एंड ड्राय, कोरडी मीन्स ड्राय, शुष्क डल एंड ड्राय, कोरडी मीन्स ड्राय जमीन। घर सुद्धा तापून निघे, घर भी तप जाता था। या सगळ्या पार्श्वभूमीवर इस सब बॅकग्राऊंड पे ते झाड, वो ट्री म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे। ते झाड कसं वाटे, विलक्षण यानी कि एकदम जीवनमय, लाइफ से भरा हुआ आणि जीवनदायी, लाइफ देने वाला लगता। जमीन, घर सुद्धा तापून निघे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे। खर तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं। एक्चुअली दीवार की ऊंचाई वाला ये नींबू का झाड़ यानी कि आसपास के सजीव यानी कि लिविंग बींग्स के लिए एक दिलासा का, एक आश्वासन का केंद्र हो गया था। हे माझ्या लक्षात आलं, हे मेरे ध्यान हे माझ्या लक्षात आलं। दिलासा म्हणजे कंसोलेशन, कन्सोलेशन और कम्फर्ट। त्या झाडाखाली काळीभोर सावली असे। मस्त डार्क सॉरी 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 मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई। मोरीचा यानी कि ऐसा वो ड्रेनेज का पानी था ना, ऐसा पूरा वो ट्री को जाता था। समझ में आया बेटा? काळीभोर सावली म्हणजे डार्क शेड। त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे। जमीन में नेमकी एग्जैक्टली वहीं पे ओला यानी कि गीला गीला था। त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले। मुझे कुछ शंख ओलसर म्हणजे डॅम्प। डॅम्प। आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसेल। आज इधर दिखा हुआ शंख कल उधर दूसरी तरफ दिखता। रात्रीतून तो बराच सरकलेला असेल। रात से वो बहुत ही आगे ही सरक गया होता था। लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले। छोटे बड़े बहुत सारे शंख दिखने लगे। मग लक्षात आलं की या झाडाखाली वो शंख नहीं है, वो तो गोगल गाय है। गोगल गाय मीन्स सर गोगल पहनी हुई गाय, नो, स्नेल की वस्ती आहे। गोगल गायीची वस्ती आहे। गोगल गाय स्नेल म्हणजे स्नेल, वस्ती म्हणजे हैबिटेशन। हॅबिटेशन। हैबिटेशन मीन्स लार्ज ग्रुप, एक साथ उनका पूरा झुंड रह रहा है। इतक्या मोठ्या आकाराच्या गोगल गायीची मी इतनी बड़ी आकार की गोगल गाय की मैं पहली बार बस्ती देख रहा था। आणि प्रथमच मी असंही पाहिलं की ते गोगल गाय शंख पाठीवर घेऊन तर चालतातच। शंख मी प्रथमच वस्ती पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडांवरही चढतात। मगर वो ट्री पर भी चढ़ जाते हैं। फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं। फांदीवर यानी कि ब्रांच पर चिकट रंगानं बरबटलेल्या, चिकट रंगानं बरबटलेल्या। एक मिनिट बेटा। बेटा हे समज में आया, त्या झाडावरही चढतात। फांदीवर, ब्रांच पे चिकट
स्टिकी, रंगाने बरबटलेल्या, रंग से कवर्ड, फुल्ली कवर्ड, बरबटलेली, आप दोनों को याद रहेगा. गोगलगाय पाहणं, उनका प्रवास, उनकी जर्नी निरखणं, देखना, हा माझा आणि लहान मुलाच्या कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला. कौतुकाचा मीन्स एप्रिसिएशन का. कौतुकाचा में हम लोग जहाँ पे बोले वहां पे थूकने का, नो, कौतुक यानी कहू वहां पे थूक, ऐसा नहीं. कौतुक यानी कि एप्रिसिएशन का कार्यक्रम हो गया था. त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. बरबटलेले म्हणजे स्मिअर्ड विथ, फुल्ली कवर्ड. निरखणं म्हणजे टू वॉच. टू वॉच. लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात लवकरच, क्विकली, एक पारव्याची जोडी यानी कि कबूतर की जोड़ी या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागले. गर्द यानी कि डेंस, हिरव्या यानी कि ग्रीन, आश्चर्य में दिलासा, एक आसरा ढूंढने लगे. दिलासा शोधू लागली. पारवा म्हणजेच पिजन. त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी, उस जोड़ी ने काड़ी काड़ी यानी कि एक 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 ट्विक जमा करके एक घर उस नींबू के काटेरी झाडाला बांधायला सुरुवात केली. काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. घरट म्हणजे नेस्ट. नेस्ट. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. खिड़की या तो दरवाजे पे गुंजा देखा. म्हणजे क्रॅब्स. एक्चुअली गुंजा क्रैब्स आए. एक्चुअली गुंजा यानी कि वो एक पर्टिकुलर है ना माला होती है, उस माला में ना एक सीड आते हैं जो रेड कलर के होते हैं, बीच में ब्लैक डॉट होता है. तो उसके जैसी उनकी आंखें थी, इसलिए उनको गुंजाच्या डोळ्या बोलते हैं. मेरे पास अगर गुंजा होगा तो मैं कल आपको ढूंढ के बताऊंगा. लुक लुकत्या मीन्स कंटिन्यूअसली, आंख बंद आंख खुलती, आंख बंद आंख खुलती. नजरेची पारवी, दृष्टी पड़े. पारवी यानी कि वो पिजन दिखते थे. अरे पिजन उड़ गए, अभी तो इधर थे. आय. लुकलुकत्या म्हणजे Twinkling. ट्विंकलिंग. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक आसपास की ड्राइनेस में उस जोड़ी ने एक ठंडा ऐसा आश्रय ढूंढ निकाला. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन थंड पाहिल. असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाहिल म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. वारंवार म्हणजे ऑफन. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. पैरो और बाकी सब पक्षियों से हमेशा वो ट्री गजबजलेला असे मीन्स टोटली आवाज 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 रहती थी. चिची काका चिची चलते रहता. गजबजलेलं म्हणजे बॅबलिंग, Babble. फुल ऑफ नॉइज. जणू गात बहरत संगीतमय झाड. जैसे गाता हुआ तुरेदार बुलबुल आणि पोपट. गाता हुआ ब्लॉसम संगीतमय झाड़. तुर्रेदार, तुर्रेदार यानी कि वो जो उसके क्रेस्ट पर ऐसा मस्त ऐसा इस तरह का होता है एक बुलबुल, आणि पोपट नेहमी उधर रहता. नेहमी तिथे दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र. एक सबके लिए ट्रीज यानी कि एक केंद्र हो चुका था, एक सेंटर पॉइंट, एक आकर्षण, एक अट्रॅक्शन, एक आश्वासन, एक होप, एक विश्वास, एक फेथ च्या ठिकाण झालं होतं. आकर्षण, एक आश्वासनाचं विश्वासाचं ठिकाण झालं होतं. केंद्र कलकलाट आणि म्हणजे सेंटर. गजबजाट. आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन. आश्वासन म्हणजे अश्युरन्स. विश्वास म्हणजे रिलायन्स. फेथ. कलकलाट आणि गजबजाट. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वास. कलकलाट और गजबजाट यानी कि ऐसे जोरदार आवाज, किल किल के गजबजाट जोरदार. उस ट्री ने जैसे अनेक पक्षियों को जीने के लिए एक नया आश्वासक निमंत्रण ही दिया था. निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन. ते आश्वासन कंठोकंठी दूर पर्यंत पोहोचून बाय वर्ड ऑफ माउथ वो आश्वासन दूर तक पहुंच गया था. और आसपास के भोवताल यानी कि आसपास के तप्त वातावरण में, जो तपा हुआ वातावरण था,
उसमें अनेक पक्षी, जितने भी पक्षी थे उनका एकमेव तुकाराम सेक्रेटरी भिड़े नहीं, एकमेव थंड जाड़ाकड़, एकमेव इस थंडे ट्री की तरफ थव्यानं बड़े बड़े ग्रुप में येत असल्याचे माझ्या लक्षात आलं. सब आ रहे थे, ये मेरे ध्यान में आया. भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. थवा म्हणजे स्वार्म, लक्षात येणे म्हणजे टू कम टू नोटीस. बेटा क्लियर हुआ बच्चा? हाँ या ना?